श्री स्वामी समर्थ। तर बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं स्टिचिंग बघणार आहोत। ठीक आहे, फिनिशिंग बघा, ब्लाऊजचा पब बघा किती भारी आलेला आहे, गळा सुद्धा फिनिशिंग सोबत कसा शिवायचा हे आपण बघणार आहोत, अगदी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। सर्वात आधी मी ते प्रिन्सेस कट भाग तयार करून घेणार आहे। मेन फॅब्रिक घेतलं, मेन फॅब्रिकच्या सरक्या बाजूवर मी अस्तर ठेवून घेतलं, त्यानंतर एकसारखा कपडा सोडत गळ्यावर टिप टाकून घ्यायची, शिल्लक फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आणि असे थोड्या थोड्या अंतरावर कट मारत घ्यायचे। ठीक आहे, त्यानंतर हे अस्तर असं फोल्ड करायचं आणि अस्तरवर टिप टाकत घ्यायची आहे। आपल्याला मेन फॅब्रिकवर टिप येऊ द्यायची नाही, अस्तरवर टिप टाकल्याने आपलं अस्तर आतमध्ये सहज फोल्ड होतं आणि फिनिशिंग टिप आपल्याला सहजच टाकता येते। त्याच्यामुळे बघा आता हे अस्तर आतमध्ये फोल्ड सहज होतं, हे बघा या पद्धतीने। आधीच आपल्या इथे फिनिशिंग अर्धी फिनिशिंग तर आलेलीच आहे। त्यानंतर आता गळ्यावर टिप टाकायची, जी फिनिशिंग टिप आहे ती एकसारखा कपडा सोडत टिप टाकत घ्यायची आहे आपल्याला, की जेणेकरून इथे सुद्धा गोट असा क्रिएट झालेला पाहिजे। ठीक आहे, हे बघा अजून तुम्हाला जवळून दाखवते। बघा बघा एकसारखा कपडा सोडत मी ती टिप टाकून घेतली। त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घ्यायचं। मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करताना एकसारखा कपडा म्हणजे दाबला गेला पाहिजे, म्हणजे बघा एक लाईन सोडून दुसऱ्या लाईनीवर अगदी कडेने एक लाईन आपली सोडायची, दुसऱ्या लाईनीवर बरोबर असं टिप टाकायची सगळ्या बाजूने, दोन्ही पार्ट असे तयार करून घ्यायचे। आता बघा कटोरी, हे बघा कटोरीची जी सरकी बाजू आहे ही उलटी बाजू, खालून सरकी बाजू आहे। ठीक आहे, तर कटोरी आपल्याला कुठे फोल्ड वगैरे करायची गरज नाही, जशी आहे तसं ठेवायचं। फक्त आपल्याला इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घ्यायचं। जसं की मी तुम्हाला म्हणले की मेन फॅब्रिक जॉईन करताना एक लाईन सोडून अगदी दुसऱ्या लाईनीवर एकसारखा कपडा सोडत टिप टाकत घ्यायचं, म्हणजे पूर्ण ब्लाऊजला सुंदर अशी फिनिशिंग आली पाहिजे। पॉइंट टू पॉइंट फिनिशिंगमध्ये काम करायचं आहे। त्यानंतर शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि जर कुठे अडचण आली तर मला कमेंट करा। दोन्ही सुद्धा पार्ट या पद्धतीने तयार करून घ्यायचे। त्यानंतर बघा बेल्टची सरकी बाजू ठेवली, उलटी बाजू खालून आहे आणि सरक्या बाजूवर मी बेल्ट ठेवून घेतले। समोरासमोर ठेवायची, जेणेकरून आपले उलटे सरके तयार व्हायला नको। त्यानंतर अगदी कडेने आपल्याला अशी टिप टाकत घ्यायची, म्हणजे आपण तेवढी तर जागा शिलाईसाठी शिल्लक घेतलेलीच असते, त्यामुळे टेन्शन नाही, कमी पडायला नको। त्यानंतर अशी टिप टाकून घेतल्यानंतर अस्तर असं फोल्ड करायचं आणि अस्तरवर टिप टाकायची। अशी अस्तर फोल्ड केल्याने अगदी आपलं अस्तर फिनिशिंग सोबत आतमध्ये फोल्ड होतं आणि फिनिशिंग टिप टाकायला एकदम सोपी जाते, कुठेही कपडा असा घोळ वगैरे येत नाही। त्याच्यामुळे अस्तरवर टिप टाकणं गरजेचं आहे। कोणी डायरेक्ट सुद्धा करू शकतं, पण डायरेक्ट केलं तर जशी पाहिजे तशी फिनिशिंग तुम्हाला भेटणार नाही। एकसारखा कपडा सोडत इथे टिप टाकून घेतली। त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं, सगळीकडून अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं। ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, एकसारखी अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करताना सुद्धा एकसारखा आपल्याला कपडा सोडत जॉईन करायचं। हे बघा आता इथे बेल्ट मी तयार करून घेतला। बेल्ट प्रिन्सेस कट भाग आता कसा जॉईन करायचा ते आपण इथे बघूयात। हे बघा तिन्ही पार्ट आपण इथे अस्तर मेन फॅब्रिक जॉईन करून घेतले। आता बघा हे कटोरी वरच्या बाजूने सर्वात आधी फोल्ड करून ठेवायचं आणि आता कसं जॉईन करायचं बघा। जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला एकसारखा कपडा सोडता येत नसेल तर अशा पद्धतीने चॉकने मार्जिंग करून घ्या, म्हणजे तुम्हाला एकसारखा कपडा सोडत टिप टाकता येईल। ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही प्रिन्सेस कट भाग जोडता किंवा कोणताही भाग जोडताना एकसारखा म्हणजेच अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये गेलाच पाहिजे सगळीकडे। ठीक आहे, जेव्हा तुम्ही पार्ट जॉईन करता, आणि हे जे प्रिन्सेस कट भाग जॉईन करताना कोणताच पार्ट इथे ओढायचा नाही, की जेणेकरून ओढल्याने काय होतं ती क्रीस येते आणि झोळ वगैरे पडायची शक्यता असते। त्याच्यामुळे एकसारखे कपडा सोडत टिप टाकायची आणि कोणताच पार्ट ओढायचा नाही। त्यानंतर इथे डबल टिप टाकून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही पार्ट जॉईन करता तेव्हा प्रत्येक ठिकाणी डबल टिप टाकून घ्यायची। पब बघा किती भारी आलेला आहे, कुठेच इथे चुनी वगैरे पडलेली नाही।
त्यानंतर आपल्याला बेल्ट जॉईन करायचा. बेल्ट जॉईन करताना सुद्धा आपला अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये गेला पाहिजे. जर तुम्ही नवीन असाल तर आधी चॉकने मार्जिन करा, वेळ लागल पण फिनिशिंग सोबत काम होईल. ठीक आहे, असं चॉकने मार्जिन करून घ्यायचं आणि जॉईन करायचं. जिथे बेल्टला आपला नोक तयार असतो, थोडासा खोलवट भाग असतो, तिथे थोडा वेळ सावकाश जोडत घ्यायचं, म्हणजे तिथे फिनिशिंग सोबत आपल्या हाताने कपडा सेट करत घ्यायचा. हे बघा, बेल्ट मी इथे जॉईन करून घेतलेला आहे, तर डबल टिप टाकून घ्यायची आहे इथे सुद्धा. बघा या पद्धतीने. आता बघा, आता आपल्याला हुक आय पट्टी जॉईन करायची. ठीक आहे, तर हुक आय पट्टी जॉईन करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं, जोडून बघायची आहे एकसारखी आहे की नाही. पब बघा, कुठेच आपलं ड्रिल स्क्वील पडलेली नाही. त्यामुळे इथे बघा मी तसं चेक करून घेते, म्हणजे खाली वरी आपली पट्टी तयार व्हायला नको. सर्वात आधी हुक पट्टी जॉईन करून घेऊया. सरक्या बाजूवर मी 2 इंचाची अस्तरची पट्टी कटिंग करून घेतली आणि अशी टिप टाकत घ्यायची, अर्धा इंच कपडा सोडत. त्यानंतर डबल आपल्याला अस्तरची पट्टी फोल्ड करायची आणि अस्तरच्या पट्टीवर टिप टाकत घ्यायची. ठीक आहे, आता हुक पट्टी झाली आय पट्टी, तर आय पट्टी उलट्या बाजूला आधी जॉईन करायची, त्यानंतर अस्तरवरची पट्टी फोल्ड करून टिप टाकायची. सेम बघा, आता पट्टी योग्य पद्धतीने कशी फोल्ड करायची बघा. सर्वात आधी असं अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचं. हे बघा या पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करायचं, परत एकदा फोल्ड करायचं, 2 फोल्ड मारायची आहे. सेम हुक पट्टी आय पट्टी याच पद्धतीने फोल्ड करायची. हुक पट्टी असते ते बाहेरून फोल्ड करायची असते आपल्याला अशा पद्धतीने, आणि हुक आय पट्टी बाहेरून फोल्ड करायची असते आणि हुक पट्टी जी आतमध्ये फोल्ड करायची असते. ठीक आहे, तर बघा फिनिशिंग बघा ब्लाऊजची. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कुठे अडचण आली व्हिडिओमध्ये तर मला कमेंट करा. धन्यवाद.